रसिको नमस्कार. टोपीवाला ज्ञान मंडळ आयोजित टोपीवाला व्याख्यानमाला हे 53वं वर्ष आहे व्याख्यानमालेचं. आणि आजचा हा तिसरा दिवस आहे व्याख्यानमालेचा. आणि तिसऱ्या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आज असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांना आपण सर्वजण ओळखता. आणि पानिपत या त्यांच्या कादंबरीमुळे त्यांचं नाव घराघरात पोचलेलं आहे. असे एक सनदी अधिकारी, साहित्यिक. आणि आत्ताच जे साताऱ्याला साहित्य संमेलन झालं जानेवारीमध्ये 1, 2, 3, 4 त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय विश्वास पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण विश्वास पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि आमच्या टोपीवाला व्याख्यानमालेच्या प्रथेप्रमाणेच आमचे टोपीवाला व्याख्यानमालेचे सर्वा खजिनदार आणि निमंत्रक सतीश सामंत यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि आमचं स्मृतिचिन्ह देऊन पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. खरं तर विश्वास पाटील यांची तशी ओळख करून द्यायची गरज नाही. आपण सर्वजण त्यांना एक साहित्यिक म्हणून ओळखतो. 1988 मध्ये राजहंस प्रकाशनने त्यांची पानिपत ही कादंबरी काढली आणि पाटील साहेबांचं नाव सर्वसामान्य माणसांच्या घराघरामध्ये पोचलं. पानिपतचं युद्ध ही महाराष्ट्राच्या काळजात गेली 250 वर्षे रुतणारी ऐतिहासिक अशी घटना आहे. आणि या घटनेवरची पानिपत ही विश्वास पाटील यांची गेली 250 महिने लाखो वाचकांच्या हृदयात घर केलेली अशी ऐतिहासिक कादंबरी आहे. आणि ही कादंबरी आज मुद्दाम माझ्याकडे होती आणि मी एकंदर ही कादंबरी वाचली तर पाटील साहेबांनी एवढं संशोधन केलं आहे ही कादंबरी लिहिताना. कारण बरेचसे जे साहित्यिक असतात त्यांना सुचतं बरेच वेळा, पण यांचं जे लिखाण आहे हे लिखाण संशोधन करून लिहिलेली कादंबरी. अनेक पुस्तकं त्यांनी रिफर केलेल्या, अनेक माणसांची ही कादंबरी लिहिताना त्यांनी संवाद साधलेला आहे. तसंच महासम्राट याचे 3 खंड आहेत त्यांचे. दी ग्रेट कांचन सर्कस ही सुद्धा त्यांची एक कादंबरी आहे. झाडा झडती नावाची कादंबरी आहे. पांगिरा नावाची कादंबरी आहे. आणि रणांगण नावाचं नाटकसुद्धा पाटील साहेबांनी लिहिलेलं आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपण ज्या ठिकाणी हे व्याख्यान देतात ही सर्व मंडळी या ठिकाणचे रहिवासी हे सिंधुदुर्गामधल्या कुडाळ तालुक्यातील आहेत. आणि पाटील साहेबांनी रणक खैंदर नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पहिली 40 पानं कुडाळचं महायुद्ध हे प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे. आत्ता मी त्यांच्याशी बोलत होतो तर ते मला म्हणाले तुमचा गाव कुठला. तर आम्ही म्हटलं हे वाडीतले जे रहिवासी आहेत ते सर्व सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधले आहेत. तर ते म्हणाले माझ्या कादंबरीत कुडाळचं महायुद्ध असं 40 पानाचं प्रकरण मी लिहिलेलं आहे. आपण ते जरूर वाचा, हे कादंबरी मिळवा आणि हे जे प्रकरण आहे हे आपण जरूर वाचा. जनरली पाटील हे आडनाव म्हटलं की 3 फड डोळ्यासमोर उभे राहतात. एक तमाशाचा फड, एक कुस्तीचा फड आणि एक उसाचा फड. पण हे जे पाटील आहेत हे शब्दाच्या फडामध्ये रमणारे असे पाटील आहेत असं मी मोठ्या विश्वासाने सांगतो. आता फार त्यांची मी ओळख करून देत नाही कारण आपण सर्वजण त्यांचं जे आजचं भाषण आहे, मनोगत आहे, मी आणि माझ्या कादंबऱ्या या विषयावर ते बोलणार आहेत आपल्याशी. आणि त्यांचं बोलणं संपल्यानंतर आपण उपस्थित रसिक त्यांना काही प्रश्नसुद्धा विचारू शकता. पण त्यांचं बोलणं संपल्यानंतर आपण जरूर त्यांना प्रश्नोत्तराचा एक 10 मिनिटाचा कार्यक्रम
त्यांचं भाषण संपल्यानंतर आपण करूया. मी विश्वास पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी मी आणि माझ्या कादंबऱ्या या विषयावर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जरा जोरदार टाळ्या पाटील साहेबांसाठी. या टोपीवाला व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी तुमच्यासमोर माझं हृदगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. संयोजकांनी सांगितलं तुम्ही बसून बोला, बसून सुद्धा बोलू शकता, पण आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे की युद्ध आणि व्याख्यान हे बसून चालत नाही. युद्ध फसतं तसं व्याख्यान सुद्धा वरवर उरकलं जातं. आणि अर्थातच ज्या गुरूंचं आम्हाला दर्शन झालं नाही, पण ज्यांच्या साहित्याचं वाचन करून घडलो आम्ही, ते गुरु म्हणजे आचार्य अत्रे. आज या ठिकाणी मी आणि माझ्या कादंबऱ्या याबाबत मी तुमच्याशी माझ्या मनातल्या काही गोष्टी कल्पना मांडण्यासाठी उभा आहे. आताच साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पानिपत नावाची कादंबरी 1988 साली प्रकाशित झाली आणि मी घराघरामध्ये पोचलो. अनेक ठिकाणी मला हा प्रश्न विचारला जातो आणि ती माझ्या आयुष्यातली गमतीदार घटना बऱ्याच ठिकाणी सांगायचा मला मोह होतो. त्याप्रमाणे आत्तासुद्धा तुमच्यासमोर सांगतो की मला माझे वाचक नेहमी विचारतात की पानिपत हा शब्द तुमच्या जीवनामध्ये कसा आला. मी इयत्ता 5वीच्या वर्गात शिकत होतो. सलग 3 दिवस पानिपतचा धडा शिकवला जात होता. 3 दिवस मी दांडी मारलेली होती. मी मामाच्या गावाला गेलेलो होतो. मामाचं गाव त्यावेळेला मोठा असायचा. आनंदाच्या पेटा मामाच्या गावात आहेत असं समजलं जायचं. आणि 4थ्या दिवशी मी शाळेमध्ये आलो आणि गुरुजींनी आम्हाला बरोबर घेरलं आणि माझ्याकडे बघून म्हणाले, पाटील उठा, सांगा पानिपतची 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली. मला काहीच माहित नव्हतं काय उत्तर द्यायचं. पण आमचे गुरुजी मोठे हिकमती होते. ते म्हणायचे की मुलांनो, उत्तर चुकलं तरी चालेल, पण उत्तर कसं रेटून दिलं पाहिजे. आता अर्थातच रेटून उत्तर द्यायची सोय होती म्हणून मी जादा हुशारी दाखवली. म्हटलं गुरुजी परत विचारा. परत प्रश्न कानावर आदळला. पानिपतचे 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली. मी म्हटलं एवढंच? पानिपतची 3 युद्ध केव्हा झाली? अहो, पहिलं झाल्यावर दुसरं झालं आणि दुसरं झाल्यावर तिसरं झालं. मग माझ्या हातावर छडी वाजे छम छम, विद्या येई घम घम. तो माझ्या हातावर उठलेला वळ म्हणजे पानिपतची पहिली कळ. खरं म्हटलं तर आज सुद्धा मित्र हो, आता परवा एका निवडणुकीमध्ये मी बघितलं की एका गावच्या सरपंचाला घाईने एका मंत्र्याला मुंबईला यायचं होतं. मंत्र्याला भेटायला ट्रेन सुटलेली होती. गाडीनं उशीर होईल त्यानं नाटक केलं आणि मंत्री महोदयानं सांगितलं की मला प्रायव्हेट जेट पाठवा. आता त्याच्या हाताखाली त्या शहराजवळच्या गावातल्या एका सरपंचाच्या हातामध्ये 3 मतदारसंघ होते त्या नगरपालिकेचे. त्यामुळे त्याच्यासाठी ते प्रायव्हेट जेट पाठवण्यात आलं. करायचं काय, निवडणूक जिंकायची आहे. पण ज्या वेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा पानिपत या विषयावर बोलतो त्यावेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेला आत्तासारखं गतिमान युग नव्हतं. ईमेल नव्हते, मोबाईल नव्हते, जेट विमानं नव्हती, कुठल्याही नदीवर पूल नव्हता, ब्रिज नव्हतं, गडकरी युगातले 6 पदरी रस्ते नव्हते, तरी सुद्धा आपल्या बापजाद्यांनी पराक्रम घडवला. ही पराक्रमाची गाथा अवीट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पानिपत मुळात आहे कुठं, तर आज दिल्लीपासून 80 किलोमीटरवर पानिपत या नावाचं डिस्ट्रिक्ट प्लेस आहे. आता तो पानिपत गाव म्हणजे आपल्या मायभूमीपासून पुण्यापासून जवळजवळ 1400 किलोमीटरवर असलेला हा पानिपत. पण हे पानिपत जिंकण्यासाठी मराठ्यांची लाखाची फौज पानिपतावर चालून गेलेली होती आणि त्यांनी तो महापराक्रम गाजवून दाखवलेला होता. आता पानिपत ह्या कादंबरीला खऱ्या अर्थी या कादंबरीकडे मी ओढला कसो. एका लेखकाला तरुण वयात स्वप्न का पाडावं. माझं वय फक्त 22 वर्षाचं होतं ज्या वेळेला मी पानिपत लिहायला सुरुवात केली आणि प्रकाशित झालं कादंबरी त्यावेळेला मी 28 वर्षांचं होतो. मी नवा लेखक होतो, अनेक ठिकाणी जायचो. मग नवा लेखक असल्यामुळं पत्रिकेत नाव असलं तरी उशीर झाला की आम्ही कटाप व्हायचो, आम्हाला संधी मिळायची नाही. एकदा असं मी नाराज होऊन आमच्या वाड्यामध्ये आल्याचं वडिलांनी बघितलं. वडील 6-6.5 फूट उंच होते, शेलार मामांसारखे, आणि त्यांनी माझ्याकडं बघितलं आणि ते म्हणाले, चिरंजीव तुम्ही मार खाऊन आलेला ते दिसतंय तुमच्या मुखावरून. आणि मग त्यांनी आमचा कान पकडून आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर पट्टीचा शिकारी व्हायचा असेल, आयुष्यात नाव कमवायचं असेल तर हातात लगोर घेऊन हिंडू नका, तर तुम्ही सरळ एखाद्या वाघाच्या पटामध्ये घुसा आणि तो वाघ मारायचा प्रयत्न करा. तुम्हाला जरी वाघाने खाल्लं मारलं तरी नाव होईल, म्हणतील अरे हा पोरगा वाघाशी लढताना मरण पावला. आणि वाघाला जर तुम्ही कुस्तीत हरवला किंवा मारला तर इतिहास तुमचाच होईल. दोन्ही पद्धतीनं इतिहास तुमचाच होईल. तर मोठ्या कुठल्या तरी कारणासाठी लढा आणि मरा. हे ऐकल्यावर मी कुठल्याही साहित्य संमेलनाला जायचं सोडून दिलं आणि पानिपत 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 हा एक विषय मला सुचलेला होता, कुठंतरी त्याच्याबद्दल वाचलेलं होतं. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की पानिपत हा एक विषय असा आहे की ज्याच्यामध्ये मराठी माणसाची सर्वकष प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला मराठी माणसाची व्याख्या काय असं कोणी विचारलं तर आम्ही बिनदिक्कत सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावर ज्याची छाती गर्वानं तटतट फुगून येत नाही आणि पानिपतचं नाव घेतल्यावर ज्याच्या काळजाला कंप फुटत नाहीत तो मराठी माणूसच नव्हे. आणि जेव्हा मी पानिपतचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला मी त्या बागपत पानिपत इकडं जायचो राहायचो. मुळात पानिपतवर मराठे गेले होते कशासाठी, तर 1751 साली अहमदनामा नावाचा करार शिंदे होळकरांनी दिल्लीच्या बादशाहाशी केलेला होता आणि दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांच्यावर सोपवलेली होती. म्हणून राजा बडेंच्या गीतामध्ये ओळ आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्याचं कारण ते आहे. आणि दिल्लीचा तख्त राखण्यासाठी शिंदे होळकर गेले होते आणि मराठे एकदा दिल्लीत आले की दिल्ली काबीज केल्यावरही मरगट्ट्यांची जात हटणार नाही. कारण मराठ्यांचं वर्णन करताना मोगलाने असं केलंय की ही जात एवढी चिवट आहे की झाडाला बांधली तर झाडाला उपटून त्याच्या सकट पळायला मागं पुढं पाहणार नाही. आणि त्यामुळे हे मराठे दिल्लीत आले तर देशाचे अधिपती होतील. म्हणून नजीब खानानं अफगाणिस्तानला निमंत्रण पाठवलं आणि अहमद शाह अब्दालीला बोलवलं आणि सांगितलं की मराठ्यांच्या हातातून आमची सुटका करा. आणि 10 नोव्हेंबर 1660ला ज्या वेळेला यमुनेच्या त्या काठावर वाळूमध्ये आमचा वीर दत्ताजी शिंदे हा मोगलांशी लढता लढता पडला, त्याच्या अंगावर जवळजवळ 250 जखमा होत्या आणि समोरून कुतुबशाह आणि नजीब खान आले आणि दत्ताजी असा रक्तामध्ये जखमी पाखरासारखा तडफडत पडल्याचं त्यानं बघितलं आणि कुतुबशाहनं हसून विचारलं, क्यों पाटील लढोगे. दत्ताजीनं त्याही स्थितीत तोंडातून रक्ताच्या चुळा टाकत भाल्याच्या काठीच्या आधारानं तो कसा बसा उठला आणि म्हणाला, हा क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे, बार बार लढेंगे. अशा पद्धतीनं
10 नोव्हेंबरला हा आमचा दत्ताजी शिंदे मृत्युमुखी पडलेला होता. अशी पानिपतची मोठी जंगदार ढंगदार अशी लढाई होती. या कादंबरी या विषयावर मित्र मी कादंबरी वाचली, मी कादंबरी लिहिली. ती 88 साली प्रकाशित झाली. या माझ्या कादंबरीला एवढं प्रचंड यश मिळालं की मी एका वर्षामध्ये एका कादंबरीच्या रॉयल्टीमधून कोल्हापूरला बंगला बांधला आणि त्या बंगल्याचंच नाव पानिपत असं दिलेलं होतं. एवढं महाराष्ट्रानं माझ्यावर प्रेम केलं. ती कादंबरी लायब्ररीमध्ये वाचकांना मिळायची नाही म्हणून अनेकदा तिचं बाइंडिंग ढिलं करून फॉर्म वेगळे वेगळे घेऊन घरात लोक आणि एका वेळेला 10-12 लोक वाचत बसलेत असं दृश्य दिसायचं. एवढं प्रचंड यश मला या कादंबरीनं दिलेलं होतं. मला भाग्य असं वाटतं माझं की मराठीमध्ये कादंबऱ्या लिहून सुद्धा मी संपूर्ण भारतभर पोचलो आणि मराठीचं ज्ञान असणारा एक तेलुगू मनुष्य म्हणजे नरसिंह राव यांचं मराठी उत्तम होतं. त्यांनी हरिभाऊंच्या काही कादंबऱ्या तेलुगूमध्ये केलेल्या. मुंबईच्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्र टाइम्समधलं परीक्षण पानिपतचं वाचलं आणि त्यांनी पानिपत विकत घेतली आणि वाचली. आणि त्यावेळेला ते दिल्लीला भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष होते आणि त्यांनी तात्काळ ती कादंबरी हिंदीमध्ये आणली पाहिजे म्हणून सांगितलं आणि त्यामुळे 1991लाच कादंबरी हिंदीमध्ये आली आणि सर्व भारतभर पसरली आणि पुढे नरसिंह राव हे भारताचे पंतप्रधान झाले. तसंच एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरची मी कादंबरी लिहिल्यानंतर आणि ती हिंदीत आल्यानंतर सकाळी 6:30 वाजता असा घोगऱ्या आवाजामध्ये फोन आवाज आला की क्यों पाटील जी बोल रहे. आणि मग ते म्हणाले अरे तुमची महानायक वाचताना मैंने नेताजी के साथ जर्मनी से जापान तक इस हफ्ते में 2 बार मैं सैर करके आया हूँ. विश्वास जी मैं अटल बिहारी बोल रहा हूँ. म्हणजे एवढी मोठी माणसं मला माझ्या कादंबऱ्यांनी दिली हे मी माझं भाग्य समजतो. ज्या वेळेला पानिपत कादंबरी खूप गाजत होती मला असं वाटतं की लेखक हा कादंबरी बरोबर जगला पाहिजे. तिच्या त्या पात्राबरोबर जगला पाहिजे. त्या पात्रांच्या नसामध्ये तो घुसला पाहिजे. आणि अशाच पद्धतीने मी 5-6 वर्ष पानिपतच्या त्या सर्व पात्रांशी जगत होतो, राहत होतो. जसं काय मी त्यांच्याच घरी मुक्कामाला होतो. आणि हा जो इब्राहिम खान गार्दी आहे जो भाऊसाहेब पेशव्यांसाठी लढला, जो मुसलमान होता, जो पायाने चालायचं म्हणजे त्याची पायदळाची आर्मी होती आणि तो भाऊसाहेबांना म्हणाला की तुमच्या नादाने मी जर तिकडे आलो लढायला तुम्ही घोड्यावरनं जाणार, मी काय करू. त्यावेळेला भाऊसाहेबांनी वचन दिलं की मी तुझ्यासाठी जान देईन, प्राण देईन, पण मी तुला सोडून जाणार नाही. आणि मग जेव्हा पानिपतच्या युद्धामध्ये अहमद शाह अब्दालीनं या इब्राहिम खान गार्दीला कळवलं की तूही मुसलमान आहेस, माझ्या धर्माचा आहेस, इस्लामचा बांधव आहेस, तू माझ्याकडं फितूर करून ये, तर या इब्राहिमनं सांगितलेलं होतं की माझ्या धन्याने मला शब्द दिलेला आहे आणि म्हणूनच मी धन्याला वचन दिलेलं आहे जिथं तुमचा जोडा पडेल तिथे माझ्या देहाचा तुकडा पडेल. आणि त्यानं काय ऐकलं नाही. शेवटी पानिपतच्या त्या भयंकर युद्धामध्ये 14 जानेवारी 1761ला सकाळी युद्धाला तोंड फुटलं. त्यावेळेला गार्द्यांनीच मोठा पराक्रम केलेला होता. ज्यामध्ये इब्राहिमचा भाऊ मरण पावला, जावई मरण पावला, पुतण्या मरण पावला आणि त्याच्या अंगावर 100-200 जखमा होत्या आणि तो जिवंत आहे युद्धानंतर असं ज्या वेळेला नजीब खानाला कळालं त्यावेळेला नजीब खाननी अहमद शाह अब्दाली समोर त्याला बोलावून घेतलं. एवढी जुजबी माहिती होती परंतु त्या सगळ्या व्यक्तींच्या अंगामध्ये तरंगामध्ये मी इतका घुसलो की माझ्या कादंबरीतला तो अहमद शाह अब्दाली ज्या वेळेला इब्राहिम खानाला बोलवतो आणि त्याच्याकडे बघून म्हणतो ए बहादर, अरे तू काय स्वतःची दशा करून घेतलेली आहेस, याच्या आधी तू आमच्या बाजूला ये म्हणून तुला मी किती काकुळतीनं विनंत्या करत होतो. तू आला असतास तर काबूल कंदारची सरहद्द तुझ्या पुढं वाकली असते रे मर्दा. कशासाठी तो मरकट्यांच्या नादाला लागून मृत्यू पावलास.
त्यावेळेला या इब्राहिम खानानं सांगितलं की आलमपणा, एकदा दिलेलं वचन हे अंगावरच्या कापडासारखं कधी बदलता येत नाही, आणि म्हणून माझ्या धनाच्या शब्दासाठी मी मरायचं ठरवलं होतं आणि मी मरलो, आणि हे माझं धर्म कर्तव्य होतं. त्यावेळेला इब्राहिम खान गार्दीला अहमद शाह म्हणतो, बघ अजून अल्लाह तुझ्यावर खैर करायला तयार आहे, अजूनही येशील तर आम्ही तुला आमच्या सैन्यात घ्यायला तयार आहे, कारण तुमच्यासारखा पराक्रमी बहादर आम्हाला हवा आहे. पण इब्राहिमनं नाही म्हणून सांगितलं. बादशाह खुश झाला, म्हणाला जा तुला मी सोडतो, रिहा करतो, तू निघून जा. आणि डेऱ्यातून तो चालत चालत त्या कोपऱ्यापर्यंत गेला. बादशाहला काहीतरी अहमद शाह अब्दालीला शंका आली, पुन्हा बोलवलं आणि त्याला विचारलं की तुला मी आता रिहा केल्यावर, मुक्त केल्यावर तू काय करणार आहेस? त्यावेळेला इब्राहिम खान गार्दी अब्दालीच्या निळ्या डोळ्यात डोळे देत बोलला, जहापना मैं क्या करू अभी, तुम्ही मला मुक्त केलं तर मी असाच पुन्हा दक्षिणेमध्ये जाईन, पुन्हा फौज बांधेन आणि माझ्या धन्याच्या रक्ताचा सूड घेण्यासाठी एक दिवस मी काबूल कंदारवर हमला केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्याला तिथेच ठार मारण्याचा हुकूम झाला. त्याचे तुकडे तुकडे झाले आणि ते गिधाडांना तुकडे घालण्यात आले. आज इब्राहिम खान गार्दीचे वंशज पुण्यामध्ये आहेत आणि ते मला ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला म्हणतात की पाटीलजी, जशी पंढरीच्या पांडुरंगाला वीट द्यावी तशी तुम्ही आमच्या घराण्याच्या लौकिकाला तुमच्या शब्दांची वीट देऊन तुम्ही आमची उंची वाढवलेली आहे. जिथे तिथे मी ज्या वेळेला इब्राहिम खान गार्दीचा वंशज आहे असं उल्लेख करतो त्यावेळेला लोक विचारतात, ते पानिपत कादंबरीमधले इब्राहिम खान गार्दी का? मला वाटतं एखाद्या लेखकासाठी यापेक्षा किती पारितोषिक मोठा हवा आहे. मित्र, काय होतं की लेखक लिहित राहतो, मी लिहिलं, मोठा पुरस्कार मिळाले, जवळजवळ 40 मोठे पुरस्कार मिळाले. त्याच्यानंतर हेरवाडकरांचं सगळ्या इतिहास संशोधकांनी माझी पाठ थोपाटली. आणि मग एखाद्या माणसाला जास्त यश मिळालं की न कळत त्याच्या अंतरंगामध्ये गर्वाचा फुगा फुगू लागतो. तसा माझ्याही मनामध्ये गर्वाचा फुगा फुगू लागला आणि हळूहळू तो खूप मोठा होत गेला. आणि एक दिवस काय झालं की सातारच्याच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीनं मला पत्र लिहिलं आणि तो गर्वाचा फुगा हळूच टचकन असा फोडून टाकला. आता काय झालेलं पानिपतावर की भाऊसाहेबांची स्त्री ज्या वेळेला पानिपतावर गेली त्यावेळेला ती अंबारीमध्ये होती, म्हणजे हत्तीवर होती आणि तिच्या हातामध्ये ढाली तलवारी होत्या असं मी अरबी बकरीमध्ये वाचलेलं होतं. त्याच्यावर मी सीन लिहिलेला होता, एक देखावा लिहिलेला होता. आणि युद्धाच्या शिबिरात ज्या वेळेला भाऊसाहेब दुपारी विश्रांती घेत आहेत त्यावेळेला ते आपल्या पत्नीला पार्वतीबाईंना विचारतात की काय हो, पुण्याला असताना तुमच्या हातामध्ये फुलांची परडी असायची, अळूबाई गुळूबाई असं तुमचं चित्र होतं, पण इथे पानिपतावर आल्यावर तुम्हाला ढाली तलवारींचा हा नाद कुठून लागला? त्यावेळेला भाऊसाहेबांच्या केसातून लाडानं बोटं फिरवताना पार्वतीबाई म्हणाल्या, अहो आगीशी संसार करायचा तर धगीची सवय करून घ्यायला नको का? आणि हे सुंदर वाक्य मी लिहून गेलो होतो आणि तिथंच फसलो होतो. ती 5वीतल्या कन्येनं मला पत्र पाठवून विचारलं होतं, काय हो पाटील साहेब, 300 वर्षापूर्वी पुण्याच्या ब्राह्मण पेशव्यांच्या घरातले बहुतांशी सर्व पुरुष आपल्या डोईचा तुळतुळीत गोटा ठेवायचे आणि असं असेल तर तुमची पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून आणि पुन्हा लाडानं कशी काय बोटे फिरवीत होती बरं? आली का पंचायत, काय करायचं? मग मी माझ्यातल्या लेखकाची मदत घेतली आणि तिला लिहिलं की हे बालिके, तुझी शंका बरोबर आहे आणि माझं लेखनही बरोबर आहे. त्या काळामध्ये प्रत्येक पुरुषाची
पुरुषाचा गोटा असायचा गोष्ट खरी, पण तेव्हा एक शेंडी असायची आणि ती शेंडी आताच्या शेंडीसारखी, नारळाच्या शेंडीसारखी एवढीशी असायची नाही. तिचा घेर चांगला वितभर असायचा. त्यामुळे डोईच्या केसातून राहे नका, शेंडीच्या केसातून बोटं फिरवायला का हरकत आहे, असं म्हणून कशी बशी मी सुटका करून घेतली होती. पण या दाखल्याचा अर्थ काय एकच, की महाराष्ट्रातील मराठीतील वाचक एवढे हुशार आहेत की त्यांच्या डोळ्यातून केसा एवढी सुद्धा चूक सुटू शकत नाही. झाडाझडतीसारखी मी कादंबरी लिहिली, धरणग्रस्तांचा प्रश्न मांडला, धरणग्रस्तांच्या विवंचना. एक धनगर भेटला आम्हाला वरसगाव धरणामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. गाव गेलं, धरणामध्ये जमीन गेली, एक धनगरग्रस्त, राहायला काही नाही, मुलीचं लग्न आलं अचानक आणि मग काय करायचं. मी त्या गावाला ज्या वेळेला भेट द्यायला गेलो होतो त्यावेळेला सकाळी उन्हामध्ये तो असा 65-70 असा बलदंड पुरुष बसलेला होता आणि त्याच्या पाठीवर कसली तरी नक्षी दिसत होती. मी तलाट्याला विचारलं ही नखं कसली आहेत, त्यांनी सांगितलं वाघाची आहेत. आणि मग तेव्हा मला कळालं की आपल्या मुलीच्या लग्नासाठी हुंड्याची रक्कम ऐन वेळेला उभारता आली नाही. म्हणून जेव्हा त्या धनगराला कळतं की पुण्याच्या ब्लॅक मार्केटमध्ये वाघाचं कातडं 40,000 रुपयाला विकत घेतलं जातं, तर त्याने वाघाशी कुस्ती खेळलेली होती आणि वाघाची चमडी काढून ती विकण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे खेबुडकरांनी म्हटलेलं आहे ना, नक्षत्रावाणी मुलगी ज्या वेळेला असते, नक्षत्रावाणी पोरगी बापाच्या गाड्याला पास, ठरलेलं लगीन मोडतं हुंड्याला पैसा नस. पण कुठल्या परिस्थितीतून हा बाप गेला ही सगळी पाहण्यासाठी ताणलेली वगैरे ही सगळी मंडळी मी लिहिलेली आहे. आणि मित्रांनो, मी ऐतिहासिक कादंबरीकार आहे, पण मी सामाजिक कादंबरीकार सुद्धा आहे. वयाच्या 17व्या वर्षी आंबी नावाची मी एक कादंबरी लिहिली, ती आज बाजारात उपलब्ध आहेत. वयाच्या 17व्या वर्षी जी नवलेखक अनुदान योजनेमध्ये तेव्हाच प्रकाशित झालेली होती. कशी सुचावी कादंबरी. एका मुलीचे लग्न ठरवण्यासाठी घरातल्या वडीलधाऱ्यांमार्फत मी गेलो. त्यावेळेची खेड्यातली परिस्थिती 40 वर्षापूर्वीची. जेवढी मुलगी जास्तीत जास्त लाजेल तेवढी तिला सद्गुणी समजलं जायचं आणि त्यामुळं तिचं नाक असं वर दिसायचंच नाही. ती लाजून मुलगी अशी बर्फासारखी बसायची, असे त्यावेळेचे दिवस होते. आणि लग्न ठरल्यानंतर अचानक ती होणारी नववधू 15-16 वर्षाची मुलगी अशी भाल्यासारखी बाहेर आली आणि आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बाबा घाबरले, तरी म्हणाले, बोल बाळ काय हवं. ती म्हणाली, बाबा आपल्या घरातला आवताचा बैल म्हातारा झाला, त्या जागी चांगला बैल मिळावा म्हणून गेली 4 महिने 16 ते 20 आठवडे बाजारामध्ये तुम्ही पायपीट केलेली आहे, चप्पल झिजवलेला आहे. 4 महिने फिरतात एका बैलासाठी आणि जावई मात्र तुम्ही 2च मिनिटात कसा काय पसंत केला हो. इथे मला ती नायिका सापडली आणि मी आंबी या नावाची कादंबरी लिहिली मित्र हो. तर लेखकाला जिथे दिसतं माझ्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सामाजिक असा फरक नसतो. माणसांची कहाणी, लढणाऱ्या योद्ध्यांची कहाणी, मग तो रोजच्या जीवनाचं लढाई लढणारा योद्धा असेल किंवा रणांगणावरची लढाई लढणारा असेल, ते महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की नेहमी मराठी भाषा, मी नेहमी सांगतो, मी का लिहितो तर मराठी भाषेवर माझं प्रेम आहे. आज आपल्या या परिसरातले सगळी मराठी लोकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. अरे बालपणी आम्ही इकडे गिरणगाव किंवा गिरगावमध्ये फिरताना जत्रेसारखी माणसं रस्त्यावर असायची. आता ही माणसं आपली मुंबईमध्ये राहिली नाहीत. जसा केर कचला लोटावा तसं काळानं मुंबई बाहेर मराठी माणूस घालवलेला आहे. पण तरी माय मराठीवर आपण प्रेम केलं पाहिजे, कारण मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, जुळवावी तशी जुळते. मराठी भाषेमध्ये काय ताकद आहे. कुठलंही वर्णन करायचं बघा, आता म्हातारी माणसं खाष्ट असतात,
बऱ्याच वेळेला आगाऊ असतात, घरातल्यांना नकोशी असतात. आचार्यात्र्यांचं नाटक आहे लग्नाची बेडी, त्याच्यामध्ये एक गार्गी आणि गोकर्णची 5 लग्न झालेली आहेत, तरी म्हाताऱ्याच्या मनामध्ये 6वं जुळलं तर बरं असं वाटत असतं. आणि त्याची बायको गार्गी त्याला कसं बसं जपत असते. मग एक दिवस गार्गी चिडते आणि म्हणते, बाई बाई ग, मला तर असं वाटतं की जगातले सारे म्हातारे एकत्रित गोळा करावेत आणि नारळाचं एक उंच झाड बघावं आणि त्या झाडावर नेऊन म्हातारे बसवावेत आणि झाड खाली धरून चांगलं गदगदा गदगदा हलवावं. गोकर्ण म्हणतो, हलवा हलवा, झाड खाली धरून चांगलं गदगदा हलवा. अगं भ्रम आहे तुझा, नारळ खाली पडतील, म्हातारे पडायचे नाही. हा जो खासपणा आहे याचं वर्णन मराठी भाषेमध्ये होऊ शकतं. आमच्या आचार्य यात्र्यांच्याकडं दत्तू बांदेकर या नावाचा विनोदाचा शाहीर होता. त्याने एकदा काय केलं की मोठा नेता मरण पावला, त्याच्या समाधीसाठी काय लिहायचं, मोठा नट मरण पावला, त्याच्या समाधीसाठी काय अक्षरं लिहायची, असं सगळं सुरू केलं. त्या एसटी स्टँडवरचे काही दारुडे होते, ते डोलायला लागले. ते म्हणाले, अरे आपल्यातला कोणी तळीराम मरण पावला तर मास्तरांच्याकडनं लागलीच दारुड्याच्या समाधीसाठी 4 ओळी लिहून आणूया. हे आले तरंगत आणि म्हणाले, मास्तर करा. त्यांनी बघितलं हे तिडमिडते वीर, हातात चिटोरी घेतली आणि बांदेकरांनी मास्तर या दारुड्याच्या समाधीसाठी ओळी लिहिल्या. नेमक्या काय लिहिल्या असाव्यात? ज्याची जीवनभर दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी चढतच गेली होती, त्याची इथे आता कायमची उतरली आहे. मला वाटतं ही भाषा मी कादंबरीत ही लिहिलेली आहे. लस्ट फॉर मुंबई म्हणून गिरण गावातला जो संप झाला दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली, आणि आपल्याला माहिती आहे डिलाल रोडची ती न्यू प्रकाश टॉकीज, जिला आम्ही डबडा टॉकीज म्हणायचो, त्या सगळ्या गल्ल्या, ते सगळं वर्णन मी लस्ट फॉर मुंबई या कादंबरीमध्ये लिहिलंय. तिथली भाषा ही तिथल्या गिरणी कामगारांचीच भाषा होती. ज्या वेळेला तिची नायिका म्हणते अंजू इंदाराम नावाच्या प्रियकराला की बाई मला मिळणारा नवरा हा मला अखंड मिळाला पाहिजे. दुसरा म्हणतो, अरे अखंड म्हणजे कसं? नाही हो, ती म्हणते आपल्या भाषेत सांगते की मला चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी नाही पाहिजे. आता हा जो गिरण गाव आहे, या गिरण गावामध्ये वाण्याच्या चाळीमध्ये माझे 2 चुलते हे गिरणी कामगार होते आणि त्यामुळे वाण्याच्या चाळीमधलं आयुष्य आम्ही पाहिलेलं आहे की एका गाववाल्याच्या खोलीमध्ये 60-60, 70-70 माणसं झोपायची 10 बाय 15च्या खोलीमध्ये. जशी गिरणीत कामाची पाळी तशी कुलीवर झोपायची पाळी. पण खरं युद्ध सुरू व्हायचं ते सकाळी. संडासला जी लाईन लागायची एका वेळेला 30-30, 40-40 माणसं, हातामध्ये डालड्याचा डबा, आणि ते उभे राहायचे. आम्ही तिथं उभं राहायचो. पुढे लोक मला विचारू लागले की विश्वास पाटील, जीवनामध्ये कशी संकट आली तरी तुम्ही कळा वेदना दाबून धरायला कुठं शिकला? मी सांगतो ते वाण्याच्या चाळीत शिकलो. किती आम्हाला धडा मिळाला की कळा कशा दाबायच्या. आणि पुढे मित्रांनो, नोकरीमध्ये गेल्यावर विलासराव देशमुखनी मला मुंबईचं कलेक्टर बनवलं आणि मी जवळजवळ 3.5 वर्ष मुंबईचा कलेक्टर होतो. म्हणजे एका लेखकाचं भाग्य बघा, चाळीतला मुलगा आणि शहराचा कलेक्टर अशा दोन्ही भूमिकांमधून मला काम करायला मिळालं. आणि तुमच्याच भागातले विजय साळसकर हा माझा मित्र होता जवळचा. 26/11 ते हुतात्मा होऊन गेलेले म्हणजे खूप जवळचे मित्र होते. त्यांनी मला अनेक ज्या गँगस्टरच्या कहाण्या सांगितल्या, खटाव मिल पासून त्या सगळ्या कहाण्या मी लस्ट फॉर मुंबईमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि पुढे ज्या वेळेला आर्थर रोडमध्ये खटला उभा राहिला 26/11चा, कारण त्यांच्यावर बॉम्ब बिम पडेल, पाकिस्तानकडून धोका होता म्हणून जेलमध्येच कोर्ट उभं राहिलं होतं. आणि मला एक दिवस कोर्टात साक्षीला बोलवलं कलेक्टर म्हणून. तर तिथं कुणाचाही भाचा वाटावा असा एक 16-17 वर्षाचा निरागस मुलगा साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये उभा होता. आणि उज्ज्वल निकमनी मला पाहिलं आणि ते म्हणाले,
की लोक कसाब, तो कसाब होता ज्यानं 200 माणसं मारली. अरे कसाब, ये देखिए विश्वास पाटिल जी हमारे उपन्यासकार है, एक दिन ये आप पर भी उपन्यास लिखेंगे. तर लेखक जे जीवन पाहतो ते टिपकागदासारखं टिपायचं असतं. नेताजी सुभाषचंद्र बोस एवढे महान नेते होऊन गेले, पण त्यांच्या जीवनातल्या काही भरलेल्या गाळलेल्या जागा होत्या, ते भरणं आवश्यक होतं. म्हणून मी जपानपासून, जर्मनीपासून, लंडनपासून जिथे जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस गेले तिथे तिथे मी गेलेलो आहे आणि नेताजींच्या सगळ्या आयुष्याचा मी आढावा घेतलेला आहे. सुदैवानं 1996-97 दरम्यान नेताजींचे निम्मे सहकारी जिवंत होते, त्या सगळ्यांना मी भेटलेलो आहे. आणि इथं नवा काळचे संपादक तुमच्या इथं बाजूलाच राहायचे, त्या नवा काळच्या संपादकांच्या घरी मी नेताजींची कन्या अनिता यांना सुद्धा घेऊन आलेलो आहे. तर मी इतिहासाला प्रश्न विचारायचो की नेताजी सुभाषचंद्र बोस ज्या वेळेला तिकडे गेले, पूर्व आशियात गेले किंवा जपानला गेले, त्यावेळेला त्यांच्यासोबत कोण होतं? तर इतिहास मला सांगायचा की त्यांच्यासोबत त्यांच्या अंगावरच्या वस्त्राशिवाय कोणी नव्हतं. मग मी इतिहासाला विचारायचो की बा इतिहासा, एवढी प्रचंड मदत नेताजी सुभाषचंद्रांना जपाननं केली कशासाठी? आणि मी ज्या वेळेला 97 साली जपानला गेलो, आदल्या दिवशी सुभाष बाबूंच्यावर एक माझं इंग्रजीमध्ये भाषण झालेलं होतं, पेपरमध्ये बातमी आलेली होती तिथल्या टोकियो टाइम्समध्ये. आणि दुसऱ्या दिवशी रेंकोजी मंदिर नावाचं जे मंदिर आहे बुद्धिस्ट, ज्याच्यामध्ये नेताजींची रक्षा ठेवलेली आहे, त्या रक्षेचं दर्शन घेण्यासाठी मी निघालो. मोटारीतून खाली उतरलो तर त्यावेळेला अनेक सहकारी नेताजींचे जिवंत होते. जवळजवळ 22-25 जपानी माणसं, पित्तवर्णीय लिंबासारखे दिसणारे ते म्हातारे 80-85चे. मी मोटारीतून उतरलो आणि त्यांनी धाडकन असा कडक मला सॅल्यूट मारला. जसे नेताजी तिरंग्या झेंड्याला मारायचे तसा त्यांनी मला सॅल्यूट मारला. त्यांच्यापैकी काही जण नेताजींचे बॉडीगार्ड होते, काही दुभाषे होते, काही ड्रायव्हर होते आणि ही सगळी माणसं नेताजींच्या आठवणींनी मोहरून गेलेली होती. आणि मी खाली उतरल्यावर त्यांनी असा कांशेलावर हात ठेवून 3 गीतं मित्रांनो मला गाऊन दाखवली, जोशात गायली. काय होती ती 3 गीतं? तर कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ए जिंदगी है कौम की तू कौम पे लुटाए जा. त्याच्यानंतर वंदे मातरम. आणि तिसरं गाणं होतं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. त्यांचा हेल जपानी वळणाचा होता, हिंदी नव्हता, पण त्यांच्या हृदयातली नेताजींनी जागवलेली भावना आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हणताना त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू डबडबून वाहत होते तसे अश्रू मला माझ्या भूमीमध्ये पाहायला मिळाले नाहीत. तर ही अशी माणसं भेटणं, गाठणं, त्यांना चित्रामध्ये व्यक्त करणं, शब्दचित्रामध्ये, हे लेखकाचं कसब असतं. काही वर्षापूर्वी, म्हणजे आता 7-8 वर्षापूर्वी दंगल नावाचा सिनेमा आला. मला त्या डिस्ट्रीब्युटरनं बोलवलं की ट्रायल आहे सिनेमा रिलीज व्हायच्या आधी, तुम्ही बघायला या. त्या सिनेमामध्ये मुलांचा कुस्तीत पराभव करतात. हे पाहिल्यावर सगळेजण टाळ्या वाजवत होते, मी नाही वाजवल्या. मी फारशी काय प्रतिक्रिया दाखवली नाही. लोकांना असं वाटलं की हा अरसिक माणूस आहे. आणि मग त्यांनी मला छेडताच मी म्हटलं, गड्यानो तुम्ही मला छेडू नका, तुम्ही टाळ्या वाजवा, मला आनंद आहे, पण तुम्हाला या भूमीचा इतिहास माहिती नाही. ते म्हणाले काय आहे हो? मग म्हटलं या भूमीचा इतिहास असा आहे की बरोबर 100 वर्षापूर्वी कोल्हापूरपासून खडकलाट नावाचं जे गाव आहे, जे आपल्या सुलोचना नटी त्यांचं ते गाव, या खडकलाट गावामध्ये गुलाब शिंदे नावाचा शेतकरी राहत होता आणि त्याची तारा नावाची 15 वर्षाची मुलगी वाघाशी कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम फोडायची. हे ज्या वेळेला कोल्हापूरच्या शाहू महाराजांना कळालं त्यावेळेला त्यांनी तिला दसरा चौकात बोलावून घेतलं. महाराजांच्या समोर तिने वाघाला सळो की पळो केलं. महाराज खुश झाले. 2 मोठे
उंच पाठीचे मलबारी हत्ती महाराजांनी तिला भेट दिले आणि 40 घोडी त्याच्यावर ताराबाईंनी ग्रेट तारा सर्कस नावाची सर्कस काढली आणि त्या सर्कसीचे प्रयोग 100 वर्षापूर्वी आमची मराठी मुलगी जपानपासून जर्मनीपर्यंत इंग्लंडपर्यंत करत होती. हा या भूमीचा इतिहास आहे. आणि या विषयावर मित्रांनो मी द ग्रेट कांचना सर्कस या नावाची कादंबरी लिहिलेली आहे. ती कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशननं प्रकाशित केलेली आहे. ही तुम्ही जरूर वाचा. मला असं वाटतं की लेखक जिथे जिथे धावतो तिथे तिथे त्यांनी आपल्या लेखणीच्या बळावर आजूबाजूच्या परिसराचा वेध घेतला पाहिजे. अनेक सामाजिक कादंबऱ्या मी लिहिल्या. मग एक दुडिया नावाची कादंबरी लिहिली. 10-15 वर्षापूर्वी मला छत्तीसगडला नेमलं गेलं निवडणुकीला इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून. तिथे माझ्या असं लक्षात आलं की छत्तीसगडमध्ये जन्मणारी मुलं आणि मुली यांच्या खांद्यावर बंदूक असते. बंदुकीशिवाय ते जगू शकत नाहीत. एक तर ती बंदूक पोलिसांची पाहिजे किंवा दुसरी नक्षलाईटची पाहिजे. आणि तिथला मी अभ्यास करून एक नक्षल झालेल्या आदिवासी मुलीची कहाणी दुडिया नावाची कादंबरी लिहिली. ती सुद्धा मॅजेस्टिकनं प्रकाशित केलेली आहे. ती तुम्ही जरूर वाचा. पण मित्रांनो खरं सांगू का, हे खूप अभ्यास मी केला. जगातल्या मोठमोठ्या साधू संतांची चरित्र वाचली. अनेक पराक्रमी बहादरांची जगजत्यांची चरित्र वाचली. सायंटिस्टची चरित्र वाचली, खेळाडूंची वाचली. आणि शेवटी माझी पावलं आणि माझे डोळे थांबले ते एकाच मंत्र पावलाशी. आणि ती मंत्र पावलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी एवढं जगामध्ये दुसरं काही भव्य दिव्य आणि मोठं नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि मग शिवाजी महाराजांच्यावर मी शिवाजी महासम्राट या नावाची कादंबरी मला लिहायला सुरुवात केली. त्याचा पहिला खंड झंझावात, दुसरा रणखैंदळ आणि तिसरा खंड आग्र्याहून सुटका झालेली महाराजांची. त्याच्यावर अस्मान भरारी नावाचा तिसरा खंड नुकताच बाजारामध्ये आलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विश्वविक्रम घडवून आणला त्या शिवाजी महाराजांचं आयुष्य किती होतं? 18,633 दिवस, म्हणजे फक्त 49 वर्ष. 49 वर्षाचा माणूस, स्त्री किंवा पुरुष जीवनामध्ये काय करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? बऱ्याच वेळेला आजची तरुण पिढी किंवा विद्यार्थी आम्हाला विचारतात की जीवनामध्ये आम्ही कुठल्या 4 धामाला जावं, 4 धामापैकी काशीला जावं की रामेश्वरला जावं, कुठं जावं? याच्यावर चिपळूणच्या कोकणातल्या माधव नावाच्या जुन्या कवीने उत्तर दिलेलं आहे. मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, ज्या अभाग्याने रायगड न देखिला त्याला. म्हणजे जीवनात तुम्ही काही नाही पाहिलं तरी चालेल, पण एक ना एक दिवस तुमचा माथा हा रायगडाच्या पायरीवर टेकला पाहिजे, तर तुम्ही खरे पुण्यवान ठराल. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानं मला वेड लावलं. आणि संभाजी नावाची माझी कादंबरी तर लाखो लोकांनी वाचलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणखी एक प्रश्न विचारला जातो की संभाजी महाराजांकडून काय शिकावं आणि शिवाजी महाराजांकडून काय शिकावं. मी मुलांना सांगतो, तरुणांना सांगतो की साफल्यपूर्ण जीवन म्हणजे काय असतं याचा ध्यास घ्यायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर तुम्ही शिवचरित्र वाचा. आणि प्रसंगी राष्ट्रासाठी, आपल्या मातीसाठी झुंजून कामी कसं यायचं, हुतात्मा कसं व्हायचं, सर्वस्व कसं स्वाहा करून द्यायचं, याच्यासाठी तुम्ही संभाजी महाराजांचं चरित्र वाचा. तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे मी अण्णाभाऊ साठेंच्यावर अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या नावाची चरित्र लिहिलेलं आहे. आज मुंबईमध्ये मराठी माणसाची काय अवस्था झालेली आहे त्याची बीज त्यावेळेला होती.
तो दिवस होता 21 नोव्हेंबर 1955, ज्या दिवशी मोरारजी देसाई आणि सखा पाटलानं मुंबईचे 3 तुकडे करायचं ठरवलेलं होतं. एक मुंबई, दुसरा गुजरात आणि तिसरा महाराष्ट्र. आणि हा त्रिराज्य ठराव ज्या वेळेला मुंबईच्या असेंब्लीमध्ये पास होणार होता, त्यावेळेला या मुंबईतली वेडी झालेली मराठी माणसं आणि त्यावेळेला आपला मेन फोर्स होता ते म्हणजे गिरणी कामगार. जवळजवळ 2.5 लाख गिरणी कामगार आणि बाकीचे सगळे मिळून 4 लाखांचा मोर्चा लालबागवरून मंत्रालयाकडे निघालेला होता. आणि सेनापती बापट त्याचे अध्यक्ष होते. सेनापती बापटांचं वाक्य काव्य तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाढानं चाले. आणि त्याच दिवशी पवार नावाचा मुलगा 21 नोव्हेंबरला मोरारजीच्या त्या डमडमच्या गोळ्यांना बळी पडला. मोरारजीच्या पोलिसांनी अनेकांना डमडमच्या गोळ्या घातल्या. 21 नोव्हेंबरला 15 हुतात्मे झाले, एकूण 106 हुतात्मे झाले. आणि डमडमची गोळी म्हणजे काय तर दिवाळीतला एक फटाका असतो ना, जो हातात घेतला की पहिल्यांदा फुटतो आणि खाली टाकल्यावर दुसऱ्यांदा फुटतो, तशी ती गोळी डमडमची जी अंगात घुसल्यावर जखम करते आणि तिचे छरे आत गेल्यावर ते भस्म होतात, त्याचा स्फोट होतो आणि तुकडे तुकडे होतात. असा महाराष्ट्र मोठ्या हिमतीनं आपण मिळवलेला आहे. त्याची जपणूक केली पाहिजे. यासाठी मी ती अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान लिहिलेली आहे. अण्णाभाऊ आणि शाहीर अमर शेख यांनी ज्या वेळेला दिल्लीला मोर्चा निघालेला होता, पंडित नेहरूंच्या घराला त्यांनी वेढा घातलेला होता, संसदेला वेढा घातलेला होता. 30 तासाची मिरवणूक चाललेली होती मराठी माणसांची दिल्लीमध्ये. आणि 30 तास हे अमर शेख आणि अण्णाभाऊ महाराष्ट्राच्या गौरवाची गाणी गात होते. आणि समारोपाच्या वेळेला आचार्य यात्री म्हणाले, अरे अण्णा, अरे अमर, कुठल्या चुकीच्या काळामध्ये तुम्ही जन्माला आला. तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आला असता तर तुमचा हा पराक्रम बघून 2-2 शेराचे सोन्याचे सदरे महाराजांनी तुम्हाला घातले असते आणि तुमची दिल्लीतून मिरवणूक काढली असती. असा सुंदर इतिहास त्यांनी घडवलेला आहे. तर ते छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या अभ्यासाचा नेहमी विषय ठरलेला आहे. आपण आपलं काय म्हणतो, दैनंदिनी म्हणतो. आपली दैनंदिनी आणि महाराजांची दैनंदिनी. मी आधीच सांगितलं फक्त 49 वर्षाचं आयुष्य, पण मी तुम्हाला तारीख देतो. 10 नोव्हेंबर 1664 कुडाळचं महायुद्ध. या कुडाळच्या महायुद्धामध्ये कुडाळच्या शेजारची जी छोटी नदी किंवा ओढा आहे, त्याच्या पलीकडे शिवाजी महाराज होते. 17,000ची फौज त्यांच्याकडे होते. अलीकडं वजीर होता विजापूरकरांचा, त्याची फौज 35,000ची होती. रोज दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोर यायचे, पण युद्धाला काही तोंड फुटत नव्हतं. आणि महाराजांना काही कळत नव्हतं की आपल्यापेक्षा डबल सैन्य असताना सुद्धा, दुप्पट सैन्य असताना सुद्धा हे आमच्यावर हल्ला का करत नाहीत. महाराजांना कोडं पडलेलं. आणि मी तुम्हाला सांगतो, 10 नोव्हेंबरला महाराजांनी कुडाळचं युद्ध जिंकलं. 25 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी घातली. हे नोव्हेंबर महिना झाला. डिसेंबरमध्ये त्यांनी हुबळी लुटली. जानेवारीमध्ये जिजाऊ साहेबांची तुलना इथे महाबळेश्वरला केली. फेब्रुवारी 8ला ते मालवणहून निघाले आणि बसरूर नावाचं पोर्तुगीजांनी जिंकलेलं कर्नाटकच्या राज्याचं एक बंदर होतं, त्याची त्यांनी सोडवणूक केली आणि मराठ्यांचं निशाण हे त्यांनी बसरूरवर लावलं. हे फेब्रुवारीची गोष्ट. मार्चमध्ये परत आले. लगेच मार्चच्या एंडला म्हणजे एप्रिलला पुरंदरचा महायुद्ध सुरू झालं. म्हणजे 2-3 महिन्यामध्ये किती घटना. आणि ज्या काळामध्ये मोबाईल नाही, विमानं नाहीत, रेल्वे नाही, काही नाही, अशा वेळेला जनावरं घ्यायची, स्वतः जगायचं आणि जनावरांना जगवायचं. त्या जनावरांना, त्या हत्तींना किती चारा लागत असेल. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा भाऊबंदकीतून सुटका झालेली नव्हती. पानिपत लिहिताना मी महाराष्ट्राला सांगितलं की मराठ्यांना तशी शत्रूची गरज भासत नाही. कारण
आपल्या घरात आपले भाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ, पुतणे हे एकमेकाशी घरात आणि दारात आणि शेताच्या बांधावर आपण एकमेकाशी एवढे लढतो की बाहेरच्या शत्रूला आमंत्रण देण्याची गरज भासत नाही. तसंच शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये बाजीराजे घोरपडे या नावाचा मुधोळचा एक सरदार होता, जो आदिलशहाचा होता. आणि या सरदाराचं स्वप्न होतं की एक ना एक दिवस मी या शिवाजी महाराज जो शहाजीचा पुत्र याला मी स्मशानात पोचवल्याशिवाय मला मरण्याचा अधिकार नाही. आणि महाराज हे अहोरात्र कार्यामध्ये जुंपलेले, रोज बघायचे ते काही युद्धाला सुरुवात होत नाही पण महाराजांची रात्र कोरडी जायची नाही. ते शिबिरातून ते युद्धभूमीवरून शिबिरात गेले की स्नान करायचे, देवाची पूजा करायचे, पुन्हा घोड्यावर बसायचे आणि कुडाळपासून 27-28 किलोमीटरवर मालवणच्या किनाऱ्यावर जायचे आणि रात्रभर किल्ला कसा बांधायचा याचा आराखडा, याचं प्लॅनिंग, नकाशे आणि सगळी तयारी चालायची. म्हणून 10 नोव्हेंबरला युद्ध जिंकलं आणि 25 नोव्हेंबरला सिंधुदुर्गचा त्याच महिन्यामध्ये 15 दिवसांनी पाया घातलेला आहे. आणि हा जो खवास खान आहे, हा खवास खान रोज शिवाजी महाराजांच्या समोर येऊन उभा राहत होता. पण हा बाजीराजे घोरपडे का येत नव्हता किंवा खवास खान ते युद्धाला तोंड का फोडत नव्हता? कारण बाजीराजे घोरपड्यांनी पत्र लिहिलं की शिवाला तुम्ही रुधवून ठेवा, गुंतवून ठेवा. मी 8 लाख मोहरा घेऊन निघालोय. आणि त्यांनी मुधोळच्या जंगलामध्ये 8,000ची पागा निर्माण केलेली. म्हणजे हे 8,000 घोडी एकदम तंदुरुस्त अशी बनवलेली होती. ती 8,000 घोडी घेऊन अचानक हमला चढवायचा आणि शिवाजी महाराजांना फौजेचं ठार मारायचा, अशी त्याची योजना होती. आणि त्या योजनेची स्वप्न बघत या खवास खानाला गुदगुल्या फुटत होत्या. तोवर एका सकाळी दूध पळत आले आणि म्हणाले, या अल्लाह क्या हो गया? म्हणजे काय झालं? अरे म्हणे, खान साहेब तुम्ही इथे काय थांबलाय? 2 दिवसापूर्वी मुधोळवर शिवाजीने हल्ला केला, शिवाजी राजाने, आणि आपल्या बाजीराजे घोरपडेला ठार मारलाच, पण 8,000 घोड्यांची दैना केली. त्याला काय कळेना, अरे अल्लाह ये क्या हो गया? म्हणून तो पळत आला. ओढ्याच्या पलीकडे बघू लागला तर तिथं एक शिवाजी उभाच आहे. तो धाडकन खाली कोसळला आणि आभाळाकडे बघत अल्लाची करुणा बाकू लागला आणि म्हणू लागला, ए अल्लाह, आखिर ये भूमि में कितने शिवाजी है, ये शैतानी भूमि में कितने शिवाजी है. ओ बाजीराजे घोरपड़े का कत्ल करने वाला शिवाजी कौन? मेरे सामने खड़ा है ये शिवाजी कौन? और सुना है हर रात चोरी छुप के समुंदर के किनारे जाके नए दुर्ग की बातें करने वाला ओ शिवाजी कौन? कितने शिवाजी आहे? आणि शिवाजी महाराजांनी ते युद्ध जिंकलेलं होतं मित्र हो. तर अशा धाडसातून छत्रपती पुढे गेले. मुद्दाम मी माझ्या व्याख्यानामध्ये आता काही गोष्टी या आग्र्याहून सुटक्याच्या बाबतीत सांगतो. महाराज 12 मे 1666 औरंगजेबाच्या दरबारात उभे होते. त्यांना 5,000 मनसबदारामध्ये उपमे उभं केलं गेलं आणि त्यांचा अपमान केला गेला असं म्हटलं जातं. पण ते खऱ्या भांडणाचं कारण नव्हतं मित्र. दुसरं कारण असं होतं की ज्या वेळेला बादशाह समोर शिवाजी महाराज निघाले त्यावेळेला रामसिंग म्हणाला, राजे कुर्निसात कीजिए, कुर्निसात. आणि कुर्निश करिये. आता कुर्निशचा अर्थ काय होता की बादशाच्या समोर गेलं की 180 अंशाच्या कोणात, म्हणजे जसं आपण दंडक स्नान घालतो जेजुरीला तसं फ्लॅट पडायचं, जमिनीचा मुका घ्यायचा, चुंबन घ्यायचं, बादशाला आदर दाखवायचं आणि पुन्हा उठायचं. सगळे राजपूत दिवसातून 3 वेळेला जरी बादशाह पुढे गेले तरी तसाच कुर्निसात करून पुन्हा उठून उभे राहायचे. पण ज्या वेळेला महाराजांच्या कानावर या रामसिंगनं सांगितलं कुर्निश कीजिए, कुर्निश कीजिए, त्यावेळेला महाराज चिडले आणि म्हणाले, अरे मौत अच्छी, कुर्निश के बगैर मौत अच्छी. आणि महाराज कुर्निश करत नाहीत हे औरंगजेबाच्या लक्षात आल्यानंतर परत तो संघर्ष झाला.
त्या 12 मे ते 17-18 ऑगस्ट 1666च्या त्या 3-3.25 महिन्यामध्ये मित्रांनो एकूण 5 वेळेला शिवाजी महाराजांना ठार मारण्याचे आदेश हे औरंगजेबाने दिलेले होते. पण तुमच्या आमच्या सुदैवानं काही ना काही कारणामुळं महाराज बचावले. पण 18 तारखेच्या रात्री त्यांचा सन्मान करायचं म्हणून एका खानाच्या महालामध्ये त्यांना नेलं जाणार होतं आणि तिथे त्यांना जिवंत पुरलं जाणार होतं. हे कळाल्यावर मात्र शिवाजी महाराज 17 आणि 18च्या मधल्या त्या रात्रीमध्ये आग्र्याहून निसटलेले आहेत. खूप त्याच्या बाबतीत प्रवाद आहेत की शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले वगैरे वगैरे. औरंगजेब खूप हुशार होता. आपला दुश्मन असला तरी बुद्धीनं तेज होता. त्याच्याकडे ज्या वेळेला तक्रार आली की ते पेटाऱ्यातून पळून गेले, तो म्हणाला पेटारे मला दाखवा. पेटारे दाखवले. औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याने हरणाचे मोठे कळप पाळलेले होते. त्यांनी सांगितलं शिवाजी पळून गेला. म्हणे संभाचं काय झालं? ते संभाजी पण पळून गेला म्हणे. मग कशातून पळून गेला? पेटाऱ्यातून पळून गेला. औरंगजेब हसला आणि म्हणाला बेवकूफ हो, असल्या गोष्टी माझ्यासमोर करू नका. कारण आल्या दिवसापासून संभाजीला आम्ही मोकळाच ठेवलेला. काल दुपारी सुद्धा माझ्या दरबारामध्ये तो हजर होता. आग्र्यातून कुठूनही पळत होता. शिवाजी महाराज जर कर्तव्यदक्ष पिता असतील तर पेटाऱ्यात त्याला बसवण्याऐवजी त्यांनी सांगितलं असतं तू असाच जा, नदीच्या काठाला लपून बस आणि मी परत येतो. त्याचा जीव कशाला धोक्यात घातला असता. आणि मग औरंगजेबानं परीक्षा केली. त्या 2 पेटारामध्ये 2 हरणं बसवली. मोठ्यामध्ये मोठं हरण, छोट्यामध्ये छोटं हरण. आणि जेवढ्या अंतरावर ते पेटारे टाकले होते तेवढ्या अंतरावर त्या हरणाला नेलं. परिणाम काय झाला? मोठं हरण मरण पावलं, छोटं बेहोश झालं. ते वैदूकडं दिलं. आणि त्यावेळेला औरंगजेब हसला आणि म्हणाला अरे बेवकूफ हो, हरामखोरानो, तो शिवाजी तुमचा आमचा बाप निघाला. ही महाराष्ट्राची माती तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे, कारण मी महाराष्ट्रात दिवस काढलेत. औरंगजेब म्हणाला कारण माझ्या आजोबांनी ज्या वेळेला माझ्या वडिलाला शहाजहानला हद्दपार केलं होतं त्यावेळेला मी जुन्नर नावाच्या गावामध्ये राहत होतो 6-7 वर्ष. त्यामुळे मराठी माणूस कसा आणि मराठी माणसांचा तो कोकण कसा आणि कोकणातली भूतं कशी आहेत, ते खैस आहे, तो चोडगा आहे, कोण आहे, लावसट आहे, पिंपळावरचं भूत आहे. सगळ्या भूतांना पण मी ओळखतो. शिवाजीने भानामती केली. शिवाजीने जानबुजकर तुम्हाला पेटारे दाखवले. त्यामुळे सगळे तुम्ही पेटारे 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 करून पेटाऱ्याकडेच बघत राहिला आणि शिवाजी दुसऱ्या मार्गाने पळून गेला आणि तुम्हाला बेवकूफ बनवलं. 2-2.5 वर्षापूर्वी माझे मामा शाहिस्ते खान पुण्याला असताना याच शिवाजीने त्यांच्या उंगल्या छाटल्या. रात्रीच्या वेळेला मोगलांची फौज पळते, मराठ्यांची फौज पळते म्हणून आमचे मोगलांचं बेवकूफ सैन्य 10,000 पाठलाग करण्यासाठी जंगलातनं गेलं. त्या उजेडाच्या पाठीमागे काय आढळलं की शिवाने बैलांच्या शिंगांना पोत बांधलेले आहेत आणि तसं मूर्ख बनवलं. याचा अर्थ काय की मामा के लिए बैल और भांजे के लिए पिटारे हा शिवाजी डाव खेळलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो येण्याचा मार्ग आहे जो कुणी सांगितलेला नाही. मांडे नावाच्या इतिहास संशोधकांनी मला वाट दाखवली आणि त्या वाटेनं मी आलेलो आहे. मित्र, छत्रपती शिवाजी महाराज येताना पहिले प्रयागला गेले, प्रयागवरून अमरकंटकला गेले. आज सुद्धा माझी ही एवढी मोठी गाडी घेऊन मी प्रयागवरून अमरकंटकला वेगाने गेलो तरी प्रवासाला मला 14 तास लागले अमरकंटकपर्यंत. अमरकंटकला नर्मदा उगम पावते. अमरकंटकवरून महाराज खाली छत्तीसगडला आले, झारखंडला आले. तिथे पलामू नावाचा एक राजा होता आदिवासींचा आणि त्या राज्यामध्ये ते गेले. पलामूच्या राजांनी, आदिवासी राजांनी स्वागत केलं. शेवटच्या क्षणी महाराजांना काही वाटलं, ते महालात राहिले नाहीत, जंगलामध्ये राहिले नदीच्या काठी. आज सुद्धा तुम्ही पलामूला गेला तर त्या कोयल नदीच्या काठी शिवाजी मैदान म्हटलं जातं. तिथं शिवाजी महाराज ऐन वेळेला महाल सोडून तिथं राहिलेले होते आणि त्या महालावर रात्री औरंगजेबाच्या मोठ्या सरदारानं हल्ला केला होता. त्याचं नाव दाऊद खान. आणि हा दाऊद खान
हा शाहिस्तेखानाचा भाचा होता आणि शिवाजीराजांचा सूड घेण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केला. तरी महाराज सीतापीनं सुटले आणि झारखंडमधल्या गोरगरीब आदिवासी राजांनी आणि जनतेनं त्यांना मदत केलेली आहे, वाटाडे म्हणून काम केलेलं आहे. मग महाराज पुढं बस्तरला आले, बस्तरवरून पुढं मेडक, शेवटी कुठे भागानगर म्हणजे हैदराबादला गेले, हैदराबादवरून गोवळकोंड्याला गेले, गोवळकोंड्यावरून पंढरपूरवरून महाराज राजगडावर आले. त्या रात्रीचं वर्णन अगदी थोडक्यात मी सांगतो की जिजाऊ साहेब बिमार होत्या, आजारी होत्या आणि शिवाजी महाराज गोसाव्यांच्या वेशामध्ये होते आणि निराजी पंत सोबत होते, ते पण देखणे होते आणि त्यांचा आवाज खूप छान होता. या गोसाव्यांनी जिजाऊ साहेबांना सांगितलं की आम्हाला कीर्तन ऐकवायचं आहे. जिजाऊ साहेब म्हणाले मी बिमार असते पण तुम्हाला आम्ही परवानगी देतो, वरच्या बाले किल्ल्याच्या चौकामध्ये तुम्ही कीर्तन करा. आणि हे कीर्तनकार तरुण हे सगळे जी अवीट गीतं गायला लागले ते ऐकून जिजाऊ साहेब बिचायतीवरून उठल्या आणि कोण एवढं गोड गातोय म्हणून त्या तरुण गोसाव्याचे पाय त्यांनी धरले. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले, म्हणाले माते मी तुझा बाळ आहे आणि बाळाचे पाय कसे धरतेस, मी कसा बसा इथवर आलेलो आहे. त्या कादंबरीचा शेवट करताना मी असा केलेला आहे की जिजाऊ साहेब शिवरायांना विचारतात, कारण त्यांना माहिती होतं औरंगजेबाची फौज 10.5 लाखाची होती, मराठ्यांची फौज कधीही 1,05,000च्या वर नव्हती. मग जिजाऊ साहेब म्हणतात बाळराजे एवढा 10.5 लाखाचा त्या कपटी औरंगजेबाचा सेना समुद्र पार करून तुम्ही इथवर कसे पोचला. त्यावेळेला महाराज हसून उत्तर देतात की आऊसाहेब मी असा मार्ग निवडलेला होता की जो औरंग्याच्या आबूच्याही स्वप्नात येणारा नाही, असा मार्ग मी निवडला म्हणून तुमचं दर्शन घ्यायला जिवंत शरीर रूपे मी राजगडावर पोचलेलो आहे. अशी ही अवीट कहाणी आहे की तुम्ही त्या माझ्या कादंबऱ्या ज्या संशोधनावर आहेत ती तुम्ही ही आसमान बरारी नावाची आग्र्याच्या प्रसंगावरची कादंबरी वाचा. तर जीवनामध्ये उत्तमोत्तम काही कलाकृती आपल्या हातून घडाव्यात यासाठी मी प्रयत्न करतो. शेवटी मला एकच आठवण सांगायची एका मिनिटामध्ये की मी ठाण्याला प्रांत अधिकारी होतो आणि एका तलाट्याला मी सस्पेंड केलं म्हणून कल्याणच्या कोर्टानं एक नोटीस काढली की तुम्ही साक्षीला या, त्यांना सस्पेंड केलेलं आहे. मी वकील पाठवला, काही जायची गरज नव्हती. न्यायाधीशांनी कळवलं नाही तुम्हाला स्वतः यायला पाहिजे. मी परत मोठा वकील पाठवला, पुन्हा न्यायाधीशांनी सांगितलं की तुम्ही आता या 3 तारखेला स्वतः आला नाही तर तुमच्यावर अटक वॉरंट काढण्यात येईल. मी चिडलो, मोठ्या वकिलाकडे गेलो आणि म्हटलं तुमची फी काय असेल ते सांगा, मला जायचं नाही. त्यावेळेला मोठा वकील हसला आणि म्हणाला काही वेळेला माणसाच्या स्वाभिमानाची गोष्ट असते, तिथे छेडाछेडी करू नये, जा थोडं साक्ष द्या लगेच, या काय फरक पडतोय. मी गेलो, साक्षीला उभा राहिलो. न्यायाधीशांनी असं मारक्या जनावरासारखं माझ्याकडे बघितलं आणि विचारलं काय विश्वास मैपती पाटील तुमचंच नाव का. मी म्हटलं होय. ही सही तुमचीच का. होय. या तलाट्याला तुम्ही सस्पेंड केलं का. हो. बरं मग आता कुठली कादंबरी लिहिताय. आणि मग माझ्या लक्षात आलं की न्यायदेवतेनं मला कशासाठी बोलवलेलं आहे. साक्ष संपून मी कसा बसा तिथून निघालो तेवढ्या त्या पांढऱ्या कपड्यातल्या शिपायानं पिऊंना अडवलं आणि म्हणाला साहेब थांबा, तुम्हाला जाता येणार नाही. न्यायमूर्तीने घरातून येताना त्यांच्याबरोबर तुमचाही डबा आणलेला आहे आणि त्यांना दुपारी तुमच्याबरोबर भोजन करायचं आहे. भोजनावेळी न्यायमूर्ती म्हणाले की मी रिटायरमेंटला आलेलो आहे, माझं गाव वराडातलं नागपूरकडचं, पुन्हा इकडे येईन. ती सही बघितली, मला शंका आली आणि ही सही माझ्याच आवडत्या लेखकाची आहे हे कळल्यावर या खटल्याची संधी साधून मुद्दाम मी तुम्हाला यायला भाग पाडलं, कारण मला माझ्या आवडत्या लेखकाला भेटायचं होतं.
तेव्हा मित्र मला समाधान वाटलं आणि मग मला असं आजही वाटतं की यापुढं मी काय लिहितो आहे आणि लिहिणार आहे. इकडे जर न्यायदेवता सुद्धा बारीक नजरेनं पाहत असेल तर मला याहून उत्तम लिहिलं पाहिजे. ते लिहिण्याचा मी प्रयत्न करेन असा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील साहेबांचं जवळजवळ गेले 1 तास त्यांनी आपण कादंबरी कशी लिहितो आणि त्याच्यासाठी कसं संशोधन करतो, कुठल्या कुठल्या माणसांना भेटतो हे आपल्याला सांगितलं. आणि मला वाटतं शिवाजी तुमच्या रक्तामध्ये आहे आणि बाबासाहेब पुरंदरे इतिहासक संशोधक त्यांचे एक फार सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणाले की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. तर तुमच्या बाबतीत सुद्धा ते खरं आहे आणि मला वाटतं बाबासाहेब पुरंदरेंची गादी आपण पुढे चालवत आहोत. हा इतिहास तुम्ही जो लिहिताय कादंबऱ्या, बाबासाहेब सुद्धा असेच होते, शेवटपर्यंत ते काम करत होते. एकदा त्याला भेटण्याची संधी मला मिळाली आणि मगाशी तुम्ही वसंत देसाईंचा विषय काढलात तर आपल्या गौड ब्राह्मण आमची सभा आहे त्यांच्यातर्फे वसंत देसाई यांना 50 वर्षे पूर्ण झाले 22 डिसेंबरला. तर आम्ही एक विशेषांक केलेला आहे. तर आमच्या सर्व जे सभासद आहेत गौड ब्राह्मणचे, सतीश सामंत, अवधूत कुठे आहे? अवधूत तू पण ये. तर खास आम्ही वसंत देसाईंना 50 वर्ष झाली म्हणून त्यांच्यावर एक विशेषांक केलेला आहे. तर आमच्या लोकांची इच्छा होती की साहेब जे आले तर त्यांच्या हस्ते प्रकाशन करावं, कारण एक चांगला साहित्यिक आज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. अवधूत गावणकर सभासद आहेत गौड ब्राह्मण सभेचे. हे सतीश सामंत तू पण या. आपण तर आपण या अंकाचा आणि आपल्याला आवडेल हा अंक वाचायला. हो, वा, या सुंदर ग्रंथाचं माझ्या एका आवडत्या संगीतकारांचं हे विशेषांक आपण प्रकाशित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. यांनी केलं, यांनी लेखन केलंय वसंत देसाईंनी. छान छान. तुम्हाला अजून एक घ्या. आम्ही साहेबांना विनंती केली. खरं तर हे त्यांना आम्ही बोललेलं नव्हतो की आम्हाला अंकाचं प्रकाशन करायचं आहे, परंतु आम्ही ज्यावेळी गप्पा मारत होतो त्यावेळी ते म्हणाले वसंत देसाई हे माझे आवडते म्युझिक डायरेक्टर आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्यांना आत्ताच 22 डिसेंबरला 50 वर्ष पूर्ण झाली. 1975 22 डिसेंबरला त्यांचं लिफ्टमध्ये दुःखद निधन झालेलं होतं आणि या कलाकाराला आदरांजली व्हावी या हेतूने अंक आम्ही प्रकाशित केलेला होता. आणि साहेब तुम्ही तो मगाशी उल्लेख केला लस्ट ऑफ मुंबई, त्याच्यामध्ये दत्ता सामंत यांनी जो संप घडवला त्या काळात, ते दत्ता सामंत इथे एक वसतिगृह होतं तिकडे राहायचे, ते शिकायला होते या वसतिगृहात. ही आठवण तुम्हाला मी सांगितली मुद्दाम, कारण अनेक मोठमोठी माणसं या वसतिगृहात राहून गेलेले आहेत. ते टोपीवाला देसाई यांनी ते वसतिगृह इथे बांधलेलं होतं. हे टोपीवाला हायस्कूल जे आहे हा ते पण त्यांचंच आहे. होय का? ते ही लायब्ररी इथे अनेक दुर्मिळ, ती संस्था एकच. संस्था एकच. ही जी लायब्ररी आपल्याला दिसते इथे 12 पेपर यायचे आणि अनेक दुर्मिळ पुस्तकं इथे होती, परंतु आता श्रोतृमध्ये वाचक कमी झाल्यामुळे ती पुस्तकं खराब झाली आणि मग ती आम्ही रद्दीच्या भावामध्ये नंतर देऊन टाकली. आज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपल्या दिनचर्येमध्ये अत्यंत व्यस्त असून सुद्धा
ते आज आपल्या टोपियाला व्याख्यानमालेसाठी आले, त्यामुळे मी त्यांचे आज या ठिकाणी आभार मानतो. आणि अतिशय सुंदरपणे त्यांनी शिवाजी महाराज काय, संभाजी महाराज काय, आणि आपण विशेषतः त्यांनी जो कुडाळचा उल्लेख केला, मी मगाशी आपल्याला सांगितलं की 40 पानं त्यांनी या पुस्तकासाठी लिहिलेली आहेत. मला वाटतं काही प्रश्न आपल्याला विचारायचे असेल तर एक 5 मिनिटात आपण त्यांना प्रश्न विचारू शकता, कारण आता त्यांना पण पुण्याला जायचं आहे. एक 5 मिनिटं 1-2 प्रश्न आपण घेऊया. कोणाला विचारायचे आहेत का प्रश्न? कोणाला? बोला. सर, तुम्ही आग्र्याची सुटका बोलले, म्हणजे महाराज जेव्हा गेले आग्र्याला आणि त्यांनी असं माझ्या मनात आहे की त्यांनी यायची पण तयारी केली होती वाटतं, सांगितलं ना. आणि माझा प्रश्न होता आणि जो तो तुम्ही नाही, ते विस्ताराने मी कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. हे असं आहे की त्यांना इथून बाहेर पडताना नाईलाजानं जुलमाचा रामराम करण्यासाठी जावं लागलं, एवढं प्रेशर आणलेलं होतं, जाण्याशिवाय इलाज नव्हता. पण ही एका दुष्ट माणसाची गुहा आहे हे त्यांना माहिती असल्यामुळं त्यांनी इथून निघतानाच बरीचशी तयारी केलेली होती, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यामध्ये स्वामी परमानंद या महापुरुषाचा खूप मोठा रोल आहे. एवढंच नव्हे तर बादशाहच्या एका सख्या बहिणीनं सुद्धा त्यांना खूप मदत केली होती सुटकून जाण्यासाठी. तर अशा अनेक कारणं आहेत, ती तुम्ही मुळातून वाचा, तुमच्या लक्षात येईल. बोला ते. 1-2. हां, बोला. कुडाळचा तुम्ही जो उल्लेख केला ते धमापूर लेकच्या जवळ आहे. धमापूर लेकच्या जवळ आहे. हां, कुडाळचा तुम्ही जो आता कुडाळचा उल्लेख तो म्हणतो त्या. अच्छा. ते युद्ध जे झालं, हां हां. धमापूर लेक म्हणून प्लेस आहे. दामापूर बरंचसं लांब राहतो कुडाळपासून, ते नाही होऊ शकत कारण ते खूप लांब राहतं. आणि इथे एक नाथपंथी मंदिर बी आहे ना इथे. हां, तर ते जवळ होतं तिथे त्याच्या. त्याच्यानंतर तुमचे घोडे बाव वगैरे सगळ्या खुणा आहेत की तिथल्या जवळच्याच. माईक देऊ का? नाही, तुम्ही हे सगळं संशोधन करून काल्पनिक कादंबरी लिहिता, बरोबर? तर जो काही इतिहास असतो त्याचं संशोधन करून लिहिता, पण त्याच्यामध्ये अनेक वेळा असं होतं की वेगळी काहीतरी पात्र तुम्ही स्वतःच्या मनाने त्याच्यामध्ये ॲड करता. तर अशा वेळी वाचकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की खरं ह्याच्यातलं काय आणि नाही, त्यासाठी माझ्या प्रत्येक ऐतिहासिक कादंबरीला शेवटी मी टिप्पणी मोठ्या मोठ्या दिलेल्या आहेत, 10-10, 15-15 पानाच्या. त्यातून मला कुठे सुचलं, कसं सुचलं याचा मी आधार देत असतो. पण शेवटी काय आहे की मलाही इतिहास संशोधक व्हायलाच खूप आवडलं असतं, पण त्याच्या दुर्दैवानं काय होतं की संशोधकांची पुस्तकं ही कपाटातच राहतात, वाचकांपर्यंत पोचत नाहीत. आणि मला हे विषय जनसामान्यांपर्यंत न्यायचे होते, त्यासाठी कादंबऱ्याचा आधार घ्यावा लागला. पण त्याचा बेस जो मुख्य आहे, त्या शरीरातली हाडं, रक्त हे इतिहासाचंच आहे. सातारा संमेलनामध्ये स्मरणिका प्रसिद्ध झाली, त्याची कॉपी मिळालेली आहे का? काय कॉपी सातारा संमेलन विशेषांक. हा, मी सांगतो त्यांना. मी आता बाहेरचाच माणूस ना, मला त्याने अध्यक्ष म्हणून बोलवलेलं. संस्था माझ्या ताब्यात नाही, पण मी त्यांना रिक्वेस्ट करतो की सगळ्यांना पाठवा म्हणून. सभासदांना मिळालेली नाहीये. बर. काय? हो, शहाजी महाराजांची समाधी ही होदिग्रे नावाचं ठिकाण आहे, तर तिकडे कोणाचं लक्ष नाही. तो विषय मी खूप लावून धरला होता, पण दुर्दैवानं अजून कोणी त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही झालेलं. उघड्यावर समाधी आहे 350 वर्षापासून. शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना गोष्टी पाठ्यपुस्तकांमध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी उल्लेख आहे, पण संभाजी महाराजांबद्दल कुठेच पाठ्यपुस्तकामध्ये वगैरे उल्लेख नसल्यामुळे एवढंच आपल्यामध्ये माहिती आहे सर्वसामान्य माणसाला की शिवाजी महाराज कितीतरी लढा हरले सुद्धा असतील, तोही केला असेल, पण संभाजी महाराज एकही लढाई हरलेले नाहीये, पण त्याचा उल्लेख कुठे दिसत नाही सर्वसामान्य. नाही, संभाजी महाराजांच्या बद्दल मी कादंबरी लिहिलेली आहे, संभाजी वाचा. त्याच्यात शेवटी
टिप्पणी आम्ही लिहिलेल्या आहेत ते 111 लढाई खेळले ही गोष्ट खरी आहे, पण एका लढाईमध्ये त्यांचा पराभव झालेला होता चिक्कमंगळूरजवळ, म्हणून ते इकडं आले नाही. त्यांनी मद्रासमध्ये तिरुचिरापल्लीला जाऊन तयारी केली आणि पुन्हा ते युद्ध जिंकूनच आले. पण महाराजांच्याबद्दल भरपूर माहिती मी माझ्या कादंबरीमध्ये दिलेली आहे. आता हळूहळू सगळीकडे येईल मला खात्री आहे. बोला, पाठीमागे कोण नाही ना काही? चला. उद्या या ठिकाणी व्याख्यानमालेचं 4थं पुष्प गुंफण्यासाठी सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक मराठी बाणा फेम अशोक हांडे साहेब या ठिकाणी येणार आहेत. आणि राज कपूरची जन्मशताब्दी वर्ष, हे गेल्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यानिमित्ताने राज कपूरच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अशोक हांडे यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. आणि ही व्याख्यानमाला खरं तर 29 तारखेपर्यंत आहे, पण 30 तारखेला आमचा जो कुडाळ डेजकर निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, या मंडळाला यंदाचं वर्ष आमचं 100वे वर्ष आहे. आणि ते औचित्य साधून मंडळ टोपियाला व्याख्यानमाला आणि स्वरयोग यांच्या संयुक्त विद्यमाने 30 तारखेला एक गाण्याची मैफिल या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. त्याच्यामधले गिरगावमधलेच वादक गायक आपली मराठी गाणी या ठिकाणी सादर करणार आहेत. तरी आपण या सुद्धा कार्यक्रमाला, बाहेर आमचा बोर्ड लागलेला आहे, तरी या कार्यक्रमाला सुद्धा आपण आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो.